काल संध्याकाळी इथं पाऊस पडला. पाऊस पडल्या पडल्या घरात सगळ्यांचं चालू झालं की काहीतरी मस्त बनव. लगेचच मी बोंडा बनवायला घेतला. त्यासाठी 2 कप मैद्यामध्ये 1 कप दही घातलं, 2 चमचे तेल, 1 चमचाभर जिरे, चवीनुसार मीठ घातलं. मग यामध्ये मिरची आणि आलं चेचून घातले. हे घालणं ऑप्शनल आहे, पण चव छान येते. सगळं चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि हाताने चांगलं असं फेटून घ्यायचं. आता यामध्ये पाव चमचाला थोडासा जास्त खायचा सोडा घातला आणि परत सगळं फेटून घेतलं. जितकं हे पीठ फेटून घेशील तितकेच हे बोंडे जाळीदार तयार होतात. आता यावरती झाकून अर्धा ते 1 तास भिजायला ठेवा. पीठ मात्र जराही पातळ करू नका, नाहीतर मग बोंडे तेल वडून घेतात. असं घट्टसरच असलं पाहिजे. माझ्याकडे कढीपत्ता नव्हता त्यामुळे मी आधी घातला नाही. आत्ता हे कढीपत्ता घेऊन आल्यानंतर मी घातला. तुम्ही आधी सुद्धा घालू शकता. परत चांगलं फेटून घ्यायचं. आता हाताला थोडंसं पाणी लावून अशा प्रकारे बोंडे तळायला सोडा. तेल चांगलं गरम असलं पाहिजे. आता आलटून पालटून असा कलर येईपर्यंत बोंडे तळून घ्या, म्हणजे आतून कच्चे राहत नाहीत. पहिल्यांदा जर बोंडे बनवत असाल तर थोडासा शेप बिघडू शकतो, पण नंतर सरावाने असे गोल गोल बोंडे बनवता येतात. वरून कुरकुरीत, आतून मस्त जाळीदार बोंडे तयार झाले. चला, बोंडा खायला आवडतो का कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.